नमस्कार. तर आज आम्ही आले आहोत पाटगाव त्या अड्ड्यावर. बघा बैल कसे चालले ना अड्ड्यावर. आता यांच्या शर्ती जमल्यान ते तिकडे चालल्यान. बघा एकदम एक नंबर सगळे बैल. आणि आम्ही आल्या शर्तीना भरपूर लांब जाम वैतागाला. ही बघ शर्यत ही पहिली आम्ही आल्यापासून आताच बघता हो. ही बघा ही लेफ्ट साईडच्या बैलांनी गाडी मारली अशी वाटतं मला. मी पूर्ण आता ही दुसरी गाडी आली बघा लेफ्ट साईडला. आम्ही लेफ्ट साईडला आहेत ना, तर इकडे लेफ्ट साईडली दुसरी पण गाडी मारली वाटतं. तिकडे पूर्ण नाही बघला. आता बघू तिसरी गाडी येतं आणि तिथं पण लेफ्ट साईडची गाडी पुढे दिसतं. म्हणजे असं झालं आहे का आम्ही लेफ्ट साईडला आहे तर सगळे लेफ्ट साईडच्याच गाड्या जिंकतात. आणि इकडे बघा दुसऱ्या अजून शर्ती जमतात. आणि अड्डा बघा, अड्डा बघून घ्या. अड्डा मला खूप आवडला कारण असाच अड्डा लागतंय. इकडे बघा आर्यन पण वैतागली कुठली शर्यत येते का तो पण बघतोय. आणि इकडे बघा आले यावेळेस राईट साईडची पहिला पुढं कुठली ती काही मी जानकारी घेतली नाही. पण इकडे बघा छोटा जाम पालत असेल यो. अजून मी बघितली नाही त्याची शर्यत. आता पुन्हा एकदा परत आले बघा भरपूर लांब. हे बघा आले लेफ्ट साईडची परत. मला नाही टेकाटेक हा लेफ्ट साईडची आणि ती राईट साईड दोघांची खूप टेकाटेक दिली बघा खरंच. आणि आता हे बघा हे बदलापूरचेच आमचेच आहेत. हे मेवण्याचे बैल आहेत हे बघा. आणि त्यावेळी घेऊन चालले तो जिग्नेश पण तिथं आहे. आणि हे बघा ते भाऊजी आणि आर्यनला त्यांनी आवाज दिला आणि हे बघा चालले ना. आणि ते बघा आमचे मेवणे येत आहेत मंगेश भांडे. त्यांच्या बैलांची शर्यत होणार आहे. आर्यनला भेटायला आले. आणि इकडे बघा आता एक शर्यत सुटली आहे. ही मेवण्यांची बैलाने आहे पण ही दुसरी कुठलीही शर्यत लागली. इथं तर लेफ्ट साईडच पुढं म्हणजे आम्ही लेफ्ट साईडला तर लेफ्ट साईडलाच पुढे चालते. हो बघा बैल कसा जबरदस्त. कुठला मी काही कोणाला विचारायला नाही गेलो. मी पहिल्यांदाच व्लॉग बनवतो शर्तींचा. पण बैला मी बघून खरोखर जाम भरला. किंवा राईट साईडची बैला खूप पुढे निघली. यावेळेस राईट साईडची निघली. म्हणजे आम्ही लेफ्ट साईडला आहे यावेळी राईट साईडची निघली ना. आता पण राईट साईडचीच पुढे वाटतं. त्यांनी मला असं वाटतं राईट साईड की लेफ्ट साईड काय समजलं नाही. तिकडे पुढे मी सगळे काय तिथं निर्णय लागतं काही मी बघितलं नाही. इकडे बघा पोरं कशी मध्ये मध्ये नाही मागून इथं बैल येतो बघ. जबरदस्त खूप धावत असेल यो. त्यांची कधी शर्यत ना काय माहीत नाही. आणि आर्यन बघा मधी जाऊन उभा राहिले बघतं कुठली शर्यत येतं का. त्याला आपण विचारायला पाहिजे आर्यन. तो बघा आर्यनला विचारला तर तो सांगतं हा येतं आता. आर्यनला तो बघता आले का बघ कसं बघतं मध्ये उभा ना. आणि आले वाटतं शर्यत कुठली तरी. आणि चिप्पा पण बघतं जे बघ राईट साईडची आले. एकच ना दुसरी कुठं आहे मग एकच शर्यत दिसतं. दुसरी ही आता आले म्हणजे काहीतरी मला वाटतं फाकली असेल काहीतरी झाला असेल माहीत नाही. आर्यन परत मध्ये गेले उभा राहिले बघतं कशी शर्यत येतं. आणि हे थकले जाम पण का इथं जाम गरमी आहे. एवढ्या गरमीत मी नाही राहते. यावेळेस लेफ्ट साईडची गाडी पुढे निघेल असं वाटतं. पहिलेच पुढे आले पण खूप गरमी आहे. मी शर्तीनं जात नाही जास्ती. आम्ही पण बैल आणले पण अजून शर्तीनं उतरला नाही. एक दोन रेसल दिल्या चांगला पला. तर त्याचं नाव रॉकी आहे. लवकरच मैदानात येईल. थोडा बिमार आहे पण येईल तर काहीतरी धमाका करील कारण आमचा बैल आहे. आणि आम्ही थोडा विचार केला की थोडा फेरफटका मारू. आता शर्ती बऱ्याच बघल्या थोडा फेरफटका मारू. कुठले बैल आले आणि कुठले ओळखीचं बैल आहेत का ते इकडं आम्ही आलो. बघू कसा कुठं काय बैल आहे ते बघतो. इकडं बघा बैल बघा किती भारी भारी बैल आहे इकडं. आणि खरोखर बैला एवढी आहे इकडं मला वाटतं इथंच 200 बैला आली आहे. हे बघा बैल मालक पण तिकडे बसले आणि बैला पण इकडं हन. आणि चिप्पा जाऊन पुरं बघतं कुठला बैल काही आहे का ओळखीचा. इकडं बघा खूप बैल आहे बघा. तिकडे काही माणसं पण उभी आहे ना. यो बैल काही वेगळाच वाटतं मला. तो शर्तींचा कमी वाटतं ना झुंजांचा जास्ती वाटतं. पण मला असं 100% वाटतं बैल जाम पळत असेल. त्याचं बघून या पोराला आम्ही विसरला की बाबा तुझं नाव काय आणि कुठला बैल. तर त्यांनी पहिले सांगला ना कॅमेरा समोर आला तर काहीच बोलला नाही. म्हणजे या केला लाजायला लागला. तो बैल भारी त्यांचा तो जाम मला आवडला नाही. इकडे बघा अजून तिकडे पण बैल आहे. थोडा कोणाला तरी विचारायला पाहिजे का कोणाची शर्यत कोणी जिंकले का कोणाला तरी विचारतो. मी बघतो कोणी पुढे भेटतं का विचारायला. आर्यन बघा तपास करतो कुठला त्याच्या ओळखीचा म्हणजे त्याला बकासूर बैल जाम आवडतं. पण तो इथं नाही आलेला पाडगावला त्याच्यामुळे त्याला तो नाही बघायला भेटणार. पण इथं बाकी बरीच बैल आहेत.
जाम मोठा कुठला असा मोठा बैल तर अजून म्हणजे त्याची नाव आहे जसा मथुर, सोन्या, हरण्या पिण्या हे असं नाही इथं दिसत कोणी, पण आहे जेवढी त्याच्या बघा इथं बरीच माणसं जमल्यात. बैल कुठला तरी चांगला मोठाच आहे, नाव नाही मला माहिती, पण आम्ही बघित. कुठला यो कुठला जिंकले ना, दोन्ही जिंकले ना. साजन रायफल ना. कुठली गाडी म्हणजे मारली, कुठली गाडी मारली, कोणाची, गंधारी वाल्यांची मारली. हा घरची गाडी ना, दोन्ही पण. हा जबरदस्त आहे, मारतात ना ते बघ धावतात. तर कात्रप गावच्या आमच्या मेवण्याची गाडी होती, पण ती कॅन्सल केली अचानक. काय झालं काही माहीत नाही, समोरच्याने कॅन्सल केली. आम्ही जाम वैतागलो, बराच वेळ झाला, पण जाम भरभरी बैला बघायला भेटली. आणि आता आम्ही चालले घरी, कुठली तरी बघा मोठी शर्यत लागले, जाम लोक पाला तर नाही बघा. पण आता आम्ही विचार केला चला जाऊ दे घरी जाऊ, कारण बराच वेळ पण झाले. अजून पाडगाव म्हणजे आता आम्हाला इशा जायला बी 1-1.5 तास लागेल. तर चला बाय बाय.